अरे वा, होळी संपली आहे, उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे आणि अशा वेळी होळीनंतर सुद्धा तुम्ही जिममध्ये घाम गाळत आहात आणि तरी सुद्धा वजन काटा अजिबात हलत नाहीये. का बरं हलत नाहीये? चेहऱ्यावरती मुरुमं आली आहे, केस गळत आहेत, पाळी सुद्धा अनियमित आहे आणि डॉक्टर म्हणतात की तुम्ही फक्त वजन कमी करा, पीसीओडी बरा होईल. पण थांबा रे बाबा, पीसीओडी मुळात वजन तुमचं वाढवतंय, बरोबर आहे? ही निराशा सोडा, कारण त्याचं मूळ जे कारण आहे ते तुम्हाला शोधलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील, आयुर्वेदिक आणि पंचगव्य तज्ज्ञ. स्त्रियांचं आरोग्य आणि सौंदर्य या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आज आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडूया, जिथं वजन हे एक साईड बेनिफिट्स आहेत, पण मुख्य आहे तुमचं स्वतःचं पूर्ण आरोग्य. त्यासाठी आपल्याला कफ आणि मेदधातूचं रहस्य समजून घ्यावं लागेल. मॉडर्न सायन्स याला हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतं, पण आयुर्वेद काय बरं सांगतं? सायन्स म्हणतं हार्मोनल इम्बॅलन्स हे इन्सुलिन आणि एस्ट्रोजेन याची खिचडी आहे. पीसीओडी हा प्रामुख्यानं कफ दोषाचा आणि मेदधातूचा म्हणजे आपण समजू फॅट टिश्यूचा विकार आहे. जेव्हा आपण पचायला जड अन्न खातो, जसं की मैदा असेल, गोड असेल काही किंवा दही असेल, आणि मेन म्हणजे आपल्या व्यायामाचा जर अभाव असेल, तेव्हा आपल्या शरीरातली पचनशक्ती म्हणजे अग्नी जो आहे तो पूर्ण मंदावतो. यामुळे काय होतं? यामुळे तयार होणारा जो आम आहे म्हणजे जो विष आहे आणि तो वाढलेला कफ हा स्त्री बीजाचे मार्ग म्हणजे त्याचे चॅनल्स हे रोखून ठेवतं. परिणामी काय होतं? बीज ते फुटत नाही आणि त्याची गाठ बनते, याला आपण सिस्ट म्हणतो. त्यामुळं पीसीओडीला फक्त तुम्ही एक ओव्हरीचा आजार समजू नका, हा तुमच्या पचनाचा किंवा एक मेटाबॉलिझमचा आजार आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही शरीरातील हा चिकट कफ आणि मेद वितळवत नाही तोपर्यंत पाळी ही नियमित होणारच नाहीये. वसंतातल्या कोवळ्या पानासारखं हे ब्लॉकेजेस तुम्ही वितळवायला हवं, नाहीतर पाळी नियमित कधी बरं होणार? आता मग काय करायचं? याच्यावरती काय उपाय आहे? निसर्गानं आपल्याला एक भेट दिलेली आहे, ती म्हणजे कुळीथ. आयुर्वेदामध्ये कुळीथाला भेदक आणि लेखन या गुणधर्माचे मानले जाते. म्हणजे काय? म्हणजे हे शरीरातील हट्टी जी चरबी असते आणि सिस्ट असतात त्याला पूर्णपणे खरवडून काढतं. त्यामुळे आठवड्यातनं 3 वेळा कुळथाचं पिठलं किंवा कडण म्हणजे सूप हे प्या. फक्त 1 वाटी पिलं तरी सफिशियंट आहे. पीसीओडीसाठी हे अगदी सोन्यासारखं आहे. मग आता काय बरं टाळलं पाहिजे? ज्या गोष्टी कफ वाढवतात, जसं की दही असेल, केळी असतील, बेकरीचे पदार्थ असतील, थंड पाणी असेल, हे सर्व विषासारखं आहे. त्याऐवजी जेवणामध्ये तीळ वापरा, कारलं वापरा, मेथीचा वापर वाढवा. हे सगळे उष्ण पदार्थ असतात आणि काय होतं? पाळी साफ होण्यासाठी सुद्धा मदत करतं. आणि मी स्वतः पाहिलंय की कितीतरी महिलांचं आरोग्य सुधारलंय. होळीप्रमाणे तुमचं जीवन रंगवणारा हा एक छोटासा बदल तुम्ही ट्राय करा. करणार ना? यामध्ये जर पाहिलं ना तर मुख्य खेळी जी आहे ना ती तणावाची आहे. असं का बरं? फक्त आहार हा पुरेसा नाहीये. पीसीओडीचं दुसरं मोठं कारण जे आहे ते स्ट्रेस. मग तुमचं काम असेल, घर असेल, चिंता, यामुळे काय होतं? प्रजननाचे हार्मोन्स असतात ते गोंधळतात. जेव्हा तुम्ही सतत चिंतेमध्ये असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि कोर्टिसोल वाढला की तुमचे प्रजनन हार्मोन्स जसे की इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, हे काम करणं थांबवतात. काय होतं? शरीर म्हणतं की आता बाळाची वेळ नाहीये. 70% पीसीओडी केसेस स्ट्रेसशी जोडलेले असतात. शरीर विचार करतं की ही स्त्री आता संकटात आहे, ही वेळ बाळाला जन्म देण्यासाठी योग्य नाहीये, म्हणून ओव्ह्युलेशन थांबतं. त्यामुळं पीसीओडी बरा करायचा जर असेल तर मनाला मात्र शांत करणं गरजेचं आहे. मग काय उपाय काय बरं? याच्यावरती उपाय म्हणजे रोज 15 मिनिटं अनुलोम विलोम हा प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायाम करा. मी पेशंटला सांगतो की हे तुमच्या हार्मोन्सला बॅलन्स करतं. फुलासारखं मन शांत ठेवा, हार्मोन्स हे ऑटोमॅटिकच बॅलन्स होतील. यामध्ये काय बरं उपचार असू शकतात? योगाचा काय उपयोग होऊ शकतो का? औषधांच्या बाबतीत जर म्हणलं तर आयुर्वेदामधलं कांचनार गुगुळ हे पीसीओडी वरती सर्वोत्तम काम करतं. हे काय करतं? ज्या ग्रंथी असतात, सिस्ट असतात, त्यांना विरघळवण्याचं काम करतं. पण वैद्याच्या सल्ल्यानंच हे नक्की घ्या. तसेच प्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, प्रजनन अवयव असतात, त्यांना रक्त पुरवठा करण्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी रोज एक आसन तुम्ही करणं गरजेचं आहे. कोणतं बरं आसन? बद्ध कोणासन म्हणजे बटरफ्लाय पोज मध्ये पाय दोन्ही असतात, ते पेल्विक एरियामध्ये ब्लॉकेजेस असतात ते उघडवतात, तिथं स्ट्रेच उत्पन्न होतो. त्याचबरोबर या प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय गोसत्वमची नारी संजीवनी किट. यामध्ये काय आहे? शुद्ध कांचनार गुगुळ आहे, दशमूल आहे, शतावरी आहे, अशोक आहे, लोधरा, शिलाजी आणि पंचगव्य आधारित हा एक हर्बल फॉर्म्युला आहे. पीसीओडी, पीसीओएस साठी सिस्ट कमी करणे, हार्मोन्स बॅलन्स करणे, पाळी नियमित करणे, कमकुवतपणा, तणाव कमी करणे. एवढंच नाही तर हे औषध तुमचं सौंदर्य सुधारण्यास सुद्धा काम करतं. म्हणजे चेहऱ्यावरती डाग असतील, पुटकुळे असतील, हे सर्व कमी होतं. मी स्वतः रिकमेंड करतो. हजारो महिलांनी याचा फायदा घेतलाय. या ऋतूमध्ये महिला दिनाला
तुम्ही स्वतःलाही निरोगी भेट द्या. भगिनींनो आणि मैत्रिणींनो, वजन कमी करण्याचं टेन्शन तुमच्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. फक्त तुमच्या आरोग्यावरती, पचनावरती आणि आनंदावरती लक्ष केंद्रित करा. कारण जेव्हा तुमचं शरीर आतून शुद्ध होत असतं तेव्हा तुमचं वजन आपोआप कमी होईल आणि तुमचं सौंदर्य हे बाहेरून सुद्धा झळकेल. आणि तुम्ही एकट्या नाही आहात, आयुर्वेद तुमच्या सोबत आहे. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा जिचा PCOD मुळे आत्मविश्वास कमी झालेला आहे. पुढच्या आठवड्यात आपण पाहणार आहोत कंबरदुखीवरती खास उपाय. आणि तोपर्यंत स्वतःवरती प्रेम करा. धन्यवाद.